Hello, hello. This is my artifact episode number 1364. आजची तारीख आहे डिसेंबर 9, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 10:43. जस्ट लाईक माझ्या लाईफमध्ये काही स्पेसिफिक पीपल आहे, काही लोक आहे जे माझ्यासाठी, जे मला वाटतात की ते माझ्यासाठी बेस्ट आहे. वेल, मला आय डोंट नो, लोकांमध्ये फॉल्ट नाही आहे, तुझ्यामध्येच फॉल्ट आहे. येस. आणि हा फॉल्ट नाही आहे, हे तुझा नेचर आहे. Yes. मला म्हणायचं हे आहे की मला म्हणायचं आहे की की असं आहे की माझा कोणता बेस्ट फ्रेंड वगैरे असं कोणी आहे नाही. आता व्हॉट इज बेस्ट फ्रेंड? वेल, माझा तसा कोणता बेस्ट फ्रेंड आहे, मित्र आहे. विशाल, पिंटी, वनमॅन, सुबोध, राहुल, वैभव, बादल वगैरे. बट म्हणजे हे असे 4-5 लोक आहे जे मला आवडतात आणि इन द एंड मला यांच्यासोबत राहणं आवडेल आणि यांच्यासोबत टाइम स्पेंड केला तर खूप गजब वाटे. इट वॉज द बेस्ट. इट वॉज रिअली ऑसम. माझ्या मनात यांच्याबद्दल खूप चांगल्या भावना आहे, बट यांच्या मनात माझ्याबद्दल असं काही नाही. इट वॉज लाईक, म्हणजे असं म्हणायलाच नाही पाहिजे, बट येस. वाय यू आर सेइंग समथिंग लाईक दॅट? विसरला तू तुझा तो वाढदिवस 2 सप्टेंबरचा, ज्या दिवशी सरप्राईज केलं तुला? ऍक्च्युली आय डोंट नो. म्हणजे तो एक मोमेंट होतो. मोमेंट मध्ये एक काम करायचं आहे म्हणजे करायचं आहे. They just think and they just did. मला असं म्हणायचं होतं की का, म्हणजे तू असं का विचार करतोय? वाय दे वोंट, म्हणजे ते तुला असं का नाही बेस्ट फ्रेंड मानत? वाय? म्हणजे आय डोंट नो. म्हणजे मला असं वाटतं की माझ्यामध्ये असं काही स्पेशल नाही. इट वॉज लाईक आय एम द काइंड ऑफ द गाय. जर माझ्या जागी कोणत्याही व्यक्ती असताना, म्हणजे माझ्यामध्ये असं काही खास काही स्पेशल नाही. इट वॉज लाईक वैभव पाशी त्याची गर्लफ्रेंड आहे आणि त्याचा पास्ट एक्सपिरियन्स आहे गर्लफ्रेंडचा. विशाल हुशार आहे, बादल पाशी गर्लफ्रेंड आहे. राहुल झवाडा आहे, म्हणजे त्याला मुलीला हेपणं वगैरे, काइंड ऑफ लाईक दॅट. पिंटी पाशी पण ऍज अ फिमेल फ्रेंड खूप सारा आहे. बट माझ्यापाशी असं काही नाही. मी कोणा मुलीसोबत बोलत ना, माझी कोणती मुलगी काही फ्रेंड आहे वगैरे वगैरे, किंवा मी असं कोण्या मुलीला काही म्हणलं आहे वगैरे, काहीच नाही. आय वॉज लाईक कुछ भी नहीं था, आणि इन द एंड वॉज नथिंग. सो जेव्हा सगळे लोक सांगतात ना का असं झालं तसं झालं वगैरे वगैरे, 2 हफ्त्यानंतर मी जेव्हा मित्रांसोबत भेटतो तेव्हा असं झालं लाईफ मध्ये, तसं झालं वगैरे, तर मला हे सांगता येत नाही, कारण माझ्यापाशी असं काही खास काही नसतेच, राईट? सो तो एक प्रॉब्लेम झाला होता. मला आय डोंट नो, म्हणजे आज नाही का एक शब्द म्हणला, बॅडी नेहमी म्हणते की तू सिक्रेट पचवू शकत नाही वगैरे. सो मला पण नाही माहिती यांची अशी कोणती सिक्रेट्स आहे.
इट वॉज लाईक, म्हणजे त्यांच्यानुसार त्यांना वाटते का ते खूप जास्त सिक्रेट आहे, बट ते काफी पथेटिक सिक्रेट्स आहे. त्याचे काहीच मिनिंग पण नाही. सिक्रेट्स म्हणजे अशा एक गोष्टी असतात ज्यांना कतई चुकीने किंवा असं लोकांना इंटेन्शन देऊन पण नाही सांगावं लागत का आपलं सिक्रेट आहे म्हणून. सिक्रेट अशा गोष्टी आहे त्याला त्याची अशी प्रोफाईल असते का त्याला एक स्पेसिफिक लोकेशन मध्येच ते कुठेतरी किंवा स्पेसिफिक लोकेशन किंवा स्पेसिफिक लोकांमध्येच ती गोष्ट निघते. स्पेसिफिक लोकांमध्ये बहुतच स्पेसिफिक ज्याच्यासोबत ते सिक्रेट झालाय, जे पर्सन त्या सिक्रेट सोबत रिलेट करतात त्याच लोकांसोबत असतात ते गोष्टी. नाही, मला असं वाटतं तू असं विचार नाही करायला पाहिजे. इट जस्ट लाईक तुझ्यापाशी कोणती गर्लफ्रेंड नाही किंवा तुझ्यापाशी कोणती फ्रेंड नाही किंवा तुझ्यापाशी कोणती फिमेल फ्रेंड नाही, त्यामुळे तू काही स्पेशल नाही आहे असा विचार करूच नको. बिलकुल नाही. तू जस्ट लाईक तुला एक असा विचार कर का तू तुझ्या ठिकाणी आहे, यू आर द बेस्ट. यस. आणि जे तू करून राहिलाय तुला वाटते का जे बेस्ट आहे ते बेस्ट काम तू करून राहिला. आणि लिसन, आपण अगोदर पासूनच नाही का एक विचारधारणा मनामध्ये ठेवली आहे की आपण कधी लोकांचं नाही ऐकायचं, लोकांचं ऐकायचं, करायचं आपल्या मनाचं. यस. आणि लोक कितीही बडबड करत असले, आपली कितीही वाईट गोष्टी करत असले तरी त्यांचं ऐकायचं नाही. स्टँड आपलाच घ्यायचा, कारण आपण बरोबर आहे तर बरोबर आहे. यस. कोणी पाठीमागे कितीही बोलणं, जस्ट लाईक सांगू, मला एक थोडस एक वाईट वाटतंय की एक थोडस वाईट नाही, एक रिअलाइज होते की बादलला मी जॉब लावून दिला ऍक्च्युली, तर शायद ही माझी गलती आहे. आणि बादलला पण असं वाटत असेल का शायद मी कुठे फसलो आहे. सो आय डोंट नो, म्हणजे मलाच नाही माहिती याला कशाप्रमाणे सॉर्ट आउट करूया. कारण माझ्यासाठी तो व्यक्ती महत्वाचा आहे, तो बादल, तो कॅरेक्टर. कारण तो व्यक्ती नेहमी माझा मित्र राहणार आयुष्यभरासाठी. आणि हे जे फ्रेंडशिप जे आहे 5-6 जणांमध्ये ते आयुष्यभरासाठी टिकून राहणार. सो इन द एंड आपण सगळेजण सोबत असलो पाहिजे अशी माझी नेहमीची ख्वाहिश आहे. बट तू असा का विचार करून राहिला एकदम, सांग ना. तू एकदम एवढा एकदम डीपली थॉट्स वगैरे, वाय यू थिंक लाईक दॅट, राईट? तुझ्यापाशी कोणती गर्लफ्रेंड नाही आहे त्यामुळे तू रेसच्या, या म्हणजे खरंच मी माझ्यापाशी गर्लफ्रेंड नाही त्यामुळे शायद मी असं दुनियापासून थोडस दूर आहो असं मला वाटून राहिलंय. म्हणजे जस्ट लाईक कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये कमी पडून राहिलंय असं मला वाटत आहे. म्हणजे लोकांपाशी गर्लफ्रेंड आहे आणि मग ते का का कोणत्या गोष्टी करून राहिला डूड? आपण केव्हापासून गर्लफ्रेंडला एवढी मोठी प्रायोरिटी? ते काही बक्षीस आहे का, काही मेडल आहे? सांग बरं. हा, या मित्रापाशी गर्लफ्रेंड आहे, तुझ्यापाशी गर्लफ्रेंड नाही. व्हाय यू आर सो बीइंग जेलस? व्हाय यू आर बीइंग सो, राईट? असा विचारच नाही करत. हा, बिलकुल नाही, कधीही नाही. आपण जे आहे ना तेच आहे. जर आपल्याला काहीतरी स्पेशल करायचं आहे तर आपल्याला काहीतरी स्पेशल करायचं आहे. आपल्या लाईफ मध्ये आपल्याला काही एम आहे, टार्गेट आहे. सो वी बीन फॉलोड दिस थिंग, राईट? आज
आज अजून एक गोष्ट माहित पडली यार, की प्रेमामध्ये लोक काही पण करू शकतात. दे डन थिंग्स, म्हणजे इतकं इंटेन्स असते हे प्रेम प्रकरण. बापरे, मला माहित नव्हतं, बट हे काफी जास्त इंटेन्स आहे. म्हणजे इट जस्ट लाईक पुराण्या जमान्यापासून ते आतापर्यंत जर कोणती गोष्ट कॉमन असेल, म्हणजे ट्रेंडिंग असते ना, का हा हे गाणं ट्रेंडिंग आहे, 10-15 दिवस चालेल, त्याच्यानंतर बंद होऊन जाईल, त्याच्यानंतर दुसरं गाणं. बट एक अशी गोष्ट आहे जे कधीच बदलत नाही. त्याचं रूप बदलते, फक्त पहलू बदलते. म्हणजे जस्ट लाईक पर्सन मधले ते फक्त गोष्टी किंवा कपडे बदलते, बट तो पर्सन तोच राहतो. आणि ते म्हणजे प्रेम, लव्ह, प्यार, वॉट एव्हर वॉट पीपल्स कॉल्ड इट. या म्हणजे मी लहानपणापासून ऐकत आहे या प्रेम आहे, या मुला मुलीचं लफडं आहे, वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. बट असं याच्यामध्ये असं काय स्पेशल आहे जे आतापर्यंत चालून आलंय, राईट? तर आज मी एक लाईव्ह एक्झाम्पल एक्सपिरियन्स केला. बादलला आज सुट्टी होती बिकॉज ऑफ संडे, राईट? ऑफिसला सुट्टी होती, बट त्याचा संडेला पेपर होता, म्हणजे आज पेपर होता, राईट? आणि उद्या आहे त्याची मॉर्निंग, सकाळी 7 वाजता. सो इट जस्ट लाईक त्याला समज जर पेपर दिल्यानंतर त्याच्यापाशी कोणता टाइमच नाही उरत. संध्याकाळी जो वेळ मिळतो, त्या संध्याकाळच्या वेळमध्ये त्याला जेवण करावं लागेल आणि देन तो सरळ चालला जाईल ऑफिसमध्ये, राईट? हा पठ्ठा भाऊ प्राचीला भेटण्यासाठी हा 3 वाजता तिथून, त्याने पेपर पण प्रॉपरली सोडवला नाही. तो तिथून त्याने सोडला, तो रहाटेवरून आला, गाडीत बसला, 6 वाजता वर्धेला पोहोचला. कशासाठी? ओनली फॉर प्राचीला भेटासाठी. आणि त्याच्यानंतर त्याला उद्या सकाळी 3 वाजता उठून 4 वाजताची गाडी पकडायची आहे, सेवाग्राम एक्सप्रेस. डूड, मी म्हणजे हे इतकं इंटेन्स असते का? म्हणजे हा बंदा फक्त 10 मिनिट किंवा 15 मिनिट किंवा अर्ध्या घंट्याच्या भेटीसाठी हा येऊन राहिलाय. आता हे माझ्यासाठी हे काफी नवीन आहे, बट जे लोक एक्सपिरियन्स आहे त्यांना माहिती, अरे लोक मी साला एका भेटीसाठी मुंबईवरून आलोय वगैरे वगैरे असं लोक म्हणतील वगैरे. मी कसं एकदम मी प्रॅक्टिकल विचार करतो यार. आय डोंट नो, म्हणजे इन सर्टन डेज मी थोडस प्रॅक्टिकल विचार करायला लागलोय. हा, इज दिस थिंग पॉसिबल? हे होऊ शकते का? तर मग आपण करायचं. नाही होत आहे, लेट इट आउट. जमत आहे काम, भागत आहे, चलो सह लेंगे. मी कसं प्रॅक्टिकल विचार करतो, ना की थेरॉटिकल, की चलो पेमेंट झाला, चलो बियर पिंगे, चलो खाना खाएंगे, चलो. इट्स नॉट दॅट, राईट? असं प्रत्येक वेळेस असं नाही करत. सो सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे माझा पेपर आहे उद्या, आणि राईट ना माझी काहीच पढाई नाही, लिटरली सांगतो. आणि उद्या मला कतही वेळ नाही, बिलकुलच वेळ नाही. कारण मी सकाळी उठीन 7, 7:30, 8 वाजता. उठल्यानंतर तयारी करीन, कपडे प्रेस करीन, पढाई केव्हा करीन मी जाईन त्याच्यानंतर करीब 12 वाजता गाडीत बसीन, 2 वाजता नागपूरला पोहोचीन, 2:30 वाजता, 2:30 नंतर 3:30 वाजता माझं ऑफिस, 3:30 त्याच्यानंतर रात्री 12. मधात मला वेळच नाही. सो हाऊ वुड आय हँडल दिस सिच्युएशन, राईट? मी सिच्युएशन हँडलच नाही करू शकेल. ऍक्च्युली माझ्यासाठी पेपर महत्वाचा आहे. या राईट नाव उद्याच्या तारीखच्या नंतर माझ्यापाशी पैसे कटले ना चालेल, मेल नाही टाकला चालेल,
बट आज उद्या नाही जात यार. या समज जर माझी आज पढाई नाही होत आहे, जे की नाहीच होणार आहे. उद्या सकाळी मला टाइम भेटत नाही आहे आणि मी पोहोचतोय करीब 3:30 वाजता आणि त्याच्यानंतर माझी पढाई नाही होऊन राहिली आहे. बेटर आहे आय टेक द लिव्ह. एक दिवसाची सुट्टी घेतो अचानक, या न सांगता, कुणाच नाही सांगत मी काय चाललोय नाही चाललोय. सो सो या उद्याची सुट्टी घेतोच. उद्याची सुट्टी घ्याच लागेल डेफिनेटली. आर्टिफॅक्ट तर क्लोज करून टाक. का बडबड करून टाकलं मगापासून. This is the My Artifact episode number 1364 right now. We are in Nagpur, Maharashtra. Thank you.